जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एनडीएचं जे मेडिकल आहे त्यातले काही पॉइंट्स आपण आज या ठिकाणी चेक करणार आहोत. म्हणजे त्यामध्ये कुठल्या गोष्टी असतात ते आपण आज बघूया. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जनरल फिजिकल स्टँडर्ड्समध्ये तो कॅन्डिडेट जो आहे तो मेंटली आणि फिजिकली तो फिट असायला पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचा क्रोनिक किंवा कंटिन्युअसली डिसऑर्डर नसायला पाहिजे. स्किन डिसीजेस असेल किंवा कुठली डिसॅबिलिटी असेल किंवा डिफॉर्मिटी म्हणजेच हातपाय वाकडे नसायला पाहिजे, नाक वाकडं नसायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मल चेस्ट पोश्चर, नॉर्मल बॅकबोन या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी खूप जास्त गरजेच्या आहेत. हाईट आणि वेटचा क्रायटेरिया बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी मिनिमम हाईट जे आहे आर्मी एअरफोर्ससाठी 157 सेंटीमीटर त्या ठिकाणी मेल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला पाहिजे आहे. नेव्ही इज अराउंड 157 सेम आहे. आणि वेट जे आहे ते तुमच्या हाईटच्या नुसार पाहिजे. त्याला आपण BMI असं म्हणतो, बॉडी मास इंडेक्स. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो पॉइंट आहे तो आपण आता बघणार आहोत. तो पुढचा पॉइंट आहे आय विजन. आपण हे सगळे पॉइंट जे आहेत ना ते डिटेलमध्ये आपण पुन्हा एकदा एक्सप्लेन करणारच आहोत. परंतु आय विजनमध्ये तुम्हाला 6x6 विजन चांगलं पाहिजे. आणि ते परमनंट रिजेक्शनचं एक कारण असू शकतं, ते म्हणजे तुमचा कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस म्हणजे तुम्हाला बेसिकली कलर डिफरन्शिएशन आयडेंटिफिकेशन करता येत नाही. आणि तुमचा सेकंड जो पॉइंट आहे रिजेक्शनचा तो म्हणजे तुमचा नाईट ब्लाइंडनेस. लक्षात ठेवा, कलर ब्लाइंडनेस आणि नाईट ब्लाइंडनेस तुमचं परमनंटली रिजेक्शन करू शकतं. लेसिक जी आहे जी ट्रीटमेंट आहे ती जनरली डिपेंड करते की तुम्हाला समजा चष्मा असेल आणि नंबर जास्त असेल तर लेसिक ट्रीटमेंट शक्यतो घेतात. परंतु लेसिक जी ट्रीटमेंट आहे त्याचं एज आहे 19 पर्यंत किंवा 19 किंवा 20 नंतरच लेसिक हे अलाउड केलं जातं. म्हणूनच एनडीएचं जे एज क्रायटेरिया आहे त्यामध्ये तुम्हाला लेसिकचा त्या ठिकाणी फायदा होत नाही. आणि जर एखाद्याने आधी केलेला असेल तर लेसिक चालतं का, तर लेसिक त्या ठिकाणी चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधलं सगळ्यात जास्त जे स्ट्रिक्ट जे असेल मेडिकल तर ते तुमचं एअरफोर्सचं मेडिकल आहे. म्हणजे एअरफोर्सच्या मेडिकलचे स्टँडर्ड हे सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट आहेत. आपण डिटेलमध्ये तर स्ट्रिक्टनेस किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं जे मेडिकल चालतं त्याचे डिटेल व्हिडिओ आपण करणार आहोत की कंपॅरिझन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. इयर, नोज आणि तुमचं थ्रोट ते एकाच ठिकाणी कनेक्ट असल्यामुळे त्याचं एक्झामिनेशन होणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्या कानातून जर घाण येत असेल तर त्या ठिकाणी ते चालणार नाही. आणि नाकाचं जर समजा डिफॉर्मिटी किंवा नाक आपण म्हणतो की नाक तिरपं आहे का काय, तर त्या गोष्टी चालतील का, ते चालणार नाही. आणि स्पीच जे आहे ते तुमचं स्पीच व्यवस्थित पाहिजे, तुमचा आवाज व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर तुमचं जे स्पीच आहे बोलण्यात जर तुम्ही अडखळत असाल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्शनचं कारण ठरू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो पॉईंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आणि मोस्ट ऑफ द विद्यार्थी यामध्ये डाऊट विचारतात की सर, दात जे आहे ते डेंटल काउंट्स किती असायला पाहिजे. आणि सफिशियंट डेंटल काउंट्स असायला पाहिजे. 14 तरी तुम्हाला त्या ठिकाणी डेंटल काउंट्स लागतील. आणि या ठिकाणी दोन टाईपचं रिजेक्शन असतं. एक म्हणजे परमनंट रिजेक्शन, म्हणजे त्यातून काहीच तुम्हाला चान्स नसतो. आणि एक टेम्पररी टाईप ऑफ रिजेक्शन, समजा दात साफ केलेले नसतील किंवा मिनिमम कॅव्हिटीज थोड्याफार असतील तर त्या फिलअप करण्यासाठी तुम्हाला अलाउड केलं जातं. त्या ठिकाणी तुमचं टेम्पररी रिजेक्शन म्हणजे काही कालावधीसाठी तुम्ही होल्डमध्ये आहात आणि नंतर तुमचं मेडिकली फिट होतं. जर समजा आपण अजून काही गोष्टी बघितल्या तर बॉडीच्या आतमधले ज्या आहेत की जसं की हर्ट आहे, लंग्स आहे, ॲब्डोमेन आहे किंवा नर्वस सिस्टीम आहे, ब्लड प्रेशर, पल्स रेट किंवा तुमचं हर्ट कशा पद्धतीने पंपिंग करतंय, याच्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या त्या ठिकाणी चेक केल्या जातील. लॅबोरेटरीमध्ये तुमचं नॉर्मली जे आहे ब्लड अँड युरिन टेस्ट तुमचं त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. डायबिटिक्स असेल किंवा एनी अदर डिसीजेस असतील किंवा चेस्टचं एक्सरे करावं लागेल. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ तुमचा त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. किंवा ECG तुमचा त्या ठिकाणी होणार आहे. आणि नॉकनीजचा इश्यूज असेल, नॉकनीजचा इश्यू नेक्स्ट जे व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण ह्या गोष्टी सांगणार आहोत की नॉकनीज काय असतं, किंवा फ्लॅट फीट, ओबेसिटी, खूप जास्त जाड असेल किंवा अंडरवेट असेल. मी सांगितलं ना की तुमचं BMI नुसार तुमचं सगळं एज कॅल्क्युलेशन पाहिजे. पुअर विजन, हिअरिंगमध्ये तुम्हाला डिफेक्ट असेल, हायड्रोसिल्स असतील,
पाईल्स असेल किंवा स्किनचा खूप जास्त डिसीज असेल किंवा स्पायनल कॉर्ड तुमचा जो आहे तो डिफॉर्म असेल किंवा व्यवस्थित त्याला अँगल नसेल तर त्या ठिकाणी तुमचं रिजेक्शन होऊ शकतं. मी सांगितलं ना ह्या गोष्टी नॉकनीज असेल, फ्लॅट फीट असेल, ओबेसिटी असेल, अंडरवेट, हायर वेट, या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ह्या परफेक्टली तुम्हाला बॅलन्स असायला पाहिजे. म्हणूनच कॅन्डिडेटला सक्सेस अकॅडमीकडून किंवा आमच्या एक्सपर्ट टीमकडून काही टिप्स दिल्या जातात की प्रॉपर पद्धतीने तुम्ही डाएट घेतलं पाहिजे. त्यानंतर तुमचं स्लीप व्यवस्थित पद्धतीने पाहिजे. रेग्युलर तुम्ही हेल्थ चेकअप करायला पाहिजे आणि अनहेल्दी ज्या हॅबिट्स आहेत त्या तुम्ही बंद करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की एनडीएचा जो कॅन्डिडेट असतो तो प्रॉपर पद्धतीने डेली सकाळी लवकर उठल्यानंतर एक्सरसाइज करणं, रनिंग करणं, स्ट्रेचिंग करणं, त्यानंतर बॅलन्स डाएट घेणं, त्यानंतर स्टडी करणं आणि ऑफिसर लाईक क्वालिटीज त्या ठिकाणी जनरेट करणं. अशा सगळ्या गोष्टी आपल्या सक्सेस अकॅडमी या ठिकाणी होतात. म्हणूनच ज्यांना कोणाला असं वाटत असेल, विशेष करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वाटत असेल की एनडीए करायचं आहे 8वी 9वी नंतर, तर ते सक्सेस अकॅडमी नाशिकला नक्की जॉईन करू शकतात. जय हिंद.